दरम्यान गेले 2 दिवस उत्तर भारत चांगलाच गारठलेला आहे। विशेषतः हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये गेले 2 दिवस बर्फवृष्टी होते आहे। परिणामी स्थानिकांसह पर्यटकांनाही याचा फटका बसलाय। उत्तर भारतातील थंडीचा आढावा घेऊयात आमच्या खास रिपोर्टमधून। ही दृश्य आहेत हिमाचल प्रदेशातली। सध्या उत्तर भारत चांगलाच गारठलाय। जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होतीये। हिमाचलच्या लाहौल स्पिती येथील कुकुमसिरी या सर्वाधिक थंड ठिकाणी रात्रीचं तापमान उणे 6.9 अंशांच्या खाली जात आहे। सारा हिमाचलच बर्फाच्छादित झाल्याचं चित्र आहे। बर्फवृष्टीनंतर कालपासून 3 राष्ट्रीय महामार्गांसह 223 रस्ते बंद करण्यात आले। एकट्या राजधानी शिमल्यामध्ये सर्वाधिक 145 रस्ते बंद करावे लागले। कुलूमध्ये 25 तर मंडी जिल्ह्यात 20 रस्त्यांवर बर्फ साचल्यानं तेही बंद करण्यात आले। याचा सर्वाधिक फटका पर्यटकांना बसलाय। पर्यटकांसह स्थानिकांच्या वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या। इतकंच नाही तर हिमाचल परिवहन महामंडळाच्या बसेसही अडकल्या। लाहौल स्पिती आणि इतर जिल्ह्यांमधून पर्यटकांची वाहनं सोडवली जात आहेत, तर 25हून अधिक वीज वाहिन्या ठप्प झाल्या। दरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर राजस्थान, दिल्लीमध्येही पाऊस झाला। दिल्लीमध्ये गेले काही दिवस पावसाचा शिडकावा होतोच आहे। तर उत्तर भारतात दिल्ली, NCR सह पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये पुढील काही दिवसांत तापमान आणखी खाली येण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय। 27 डिसेंबर 8 राज्यांना गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये गारपिटीचा अंदाज आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम उत्तर प्रदेशातही गारपिटीची शक्यता आहे। सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणा, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये जोरदार वादळ आणि पावसाचा इशारा आहे। हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचाही इशारा आहे। त्यामुळे उत्तर भारतात बहुतांश भागात तापमानात घट होऊन थंडीची लाट येऊ शकते। तर 28 डिसेंबरला 2 राज्यांमध्ये गारपिटीचा अंदाज देण्यात आलेला आहे। मध्य प्रदेश आणि विदर्भात गारपिटीची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, हिमाचल, उत्तराखंड, बिहार आणि छत्तीसगडमध्ये वादळासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती आणि कुलू या उंच शिखरांवर बुधवारपासूनच बर्फवृष्टी सुरू आहे। बर्फवृष्टी पाहता कुल्लू जिल्हा प्रशासनानं अटल टनेलमध्ये वाहनांची वाहतूक बंद केली आहे। कुफरी आणि शिमलामधील नारकंडा येथील बर्फ मात्र पर्यटकांना पाहता येऊ शकतो। तर जम्मू काश्मीर, उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी झाली। काश्मीरच्या स्नोबेल्ट भागात बर्फवृष्टी झाली आहे। अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली उतरलाय। पाईपलाईन मधलं पाणी देखील गोठू लागलंय। उत्तर भारतातील या थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो। विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटीचा इशारा वर्तवण्यात आलाय। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।